नमस्कार, जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। महाराष्ट्रात मुली वाऱ्यावर पडल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय। हा मुद्दा केवळ उरण इथं यशश्री शिंदेच्या हत्याकांडामुळे आलेला नाहीये, तर या प्रकाराच्या घटना वारंवार घडत असल्याने महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का असा सवाल निर्माण होतोय। आणि त्याहीपेक्षा गंभीर मुद्दा आहे तो म्हणजे हिंदू मुलींना फसवण्याचा। ठरवून आणि जाणीवपूर्वक हिंदू मुलींना जाळ्यात ओढत त्यांचं धर्मांतर केलं जातंय, धर्मांतराला भाग पाडलं जातंय आणि ऐकलं नाही तर प्रसंगी ठार मारायचं असे अनेक प्रकार वेळोवेळी समोर येत आहेत। आजचा जयम विशेष कार्यक्रम त्यावरच। तर उरणमध्ये यशश्रीचा झालेली हत्या हा अत्यंत भयावह प्रकार आहे आणि अत्यंत भयावह अवस्थेमध्ये उरणच्या यशश्री शिंदेचा मृतदेह आढळून आला। या मृतदेहाची ओळख पटणं सुद्धा पोलिसांसाठी अशक्य होतं। यशश्रीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिच्या आईवडिलांना घटनास्थळी बोलावण्यात आलं आणि तिच्या शरीरावरील एका टॅटूमुळे महत्त्वाचा संकेत मिळाला। त्या टॅटूमध्ये लिहिलं होतं दाऊद। यशश्री शिंदे बेपत्ता झाल्यानंतर नक्की काय घडलं आणि या टॅटूचा संबंध कसा आहे हे आपण जाणून घेऊयात। तर यशश्री गुरुवारी 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली। संध्याकाळी 4:30 नंतर कुटुंबियांचा यशश्री सोबतचा संपर्क बंद झाला। घरच्यांनी यशश्रीचा शोध घ्यायला सुरुवात केली। यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात केली। पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता दाऊद शेखचं नाव समोर आलं। पोलिसांना 26 जुलैच्या मध्यरात्री उरण रेल्वे स्थानकाजवळ यशश्रीचा मृतदेह सापडला। तर यशश्रीच्या या हत्येनंतर तिच्या कुटुंबियांना अर्थातच मोठा धक्का बसलेला आहे। त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा हा धक्का आणि त्यांच्यावर जी बितलेली आहे ती परिस्थिती त्यांनी बोलून दाखवलेली आहे यावरही एक नजर टाकूयात। आम्हाला रिक्षाने पाठवलंय, रिक्षा घेऊन आम्हाला पाठवलंय। तिचं लोकेशन बघा। आम्ही मुलीचा मामा, मी माझा मित्र आले ना निर्भया पथकची गाडी चौकीमध्ये उभी आहे। सॉफ्टवेअर आहे, तुम्ही सर्च करा, लोकेशन सापडलंय। आम्ही गेलो। अरे तुम्ही पकडा, हातावर हात येते। मी पॅरालिसिसचा पेशंट घेऊन गेलो। लोकांनी महाराष्ट्र बंद केला असता। माझं एकच म्हणणं, प्रत्येक आई बहीण भावाच्या हातात त्याला सुपंथाचे तुकडे करा, समाजाला घडून द्या। प्रत्येक घडवायची ताकद नाही पाहिजे कुठल्या मुलीला छेडता। आज माझ्या 2 पोरी अजून रिक्षा केली साहेब, अशी त्यांचे तुकडे पाडा। जेवढे माझ्या बाळाचे तुकडे केले तर त्यांचे तुकडे पाडा। हा इतिहास घडवा। हे जर शिवाजी महाराज असते ना असा निर्णय नसता। तुम्ही लोक प्लीज मी एकच सांगते, पोरीला न्याय द्यायचा ना प्रत्येक आया बहिणींच्या हातात द्या। त्याचा तुकडा पब्लिकच्या हवाले करा। इझिली का म्हणून लटकणार मारणं नाही। माझ्या बाळाचे इथून तुकडे केले त्यांनी नाही सर, त्याला पब्लिकच्या हवाले त्याचे तुकडे। पोलिस काय एवढा टाइम लावतात त्याला पकडायला? तर हा विषय अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असा आहे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मानसोपचार तज्ञ सायली पाध्ये। सायली मॅम, आपल्या जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। जो संपूर्ण प्रकार घडला तो आपल्याला माहितीच आहे। यशश्रीवर मोठ्या प्रमाणात वार करण्यात आले, तिच्या पोटावर वार करण्यात आले, तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले आणि
असंही समोर आलेलं आहे की तिचे स्तन कापून टाकण्यात आले। दरम्यान ही इतकी क्रूरता नक्की येते तरी कुठून? खरं तर जर आपण एकूणच जर रिपोर्ट बघितला तर यशश्री आणि तो दाऊद हे दोघंही संपर्कामध्ये होते आणि 5 वर्षांपूर्वी त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं। तर हा राग त्याने मनामध्ये धरून हे संपूर्ण प्लॅनिंग प्लॉटिंग करून हे सगळं केलेलं आहे का? आणि ही इतकी क्रूरता येते तरी कुठून आणि कशा पद्धतीने या सर्व गोष्टींना मुलींनी सामोरं जायला पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे की एक तर दिसून येत आहे की ही जी निर्घृण हत्या केलेली आहे ती एक माझ्यासाठी तरी ते हेच बघितलं जातं की कुठल्या तरी माणसाला जोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये प्रचंड राग किंवा काहीतरी जोपर्यंत त्याच्यामध्ये मानसिक रोग नाही आहेत अशी नॉर्मल कुठली पण व्यक्ती इतकं वाईट कृत्य नाही करू शकत कोणाबरोबर। ज्या वेळेला ती मुलगी त्या दाऊदच्या कटॅकमध्ये होती किंवा जेव्हा ते लोक रिलेशनशिपमध्ये होते ती लहान होती, सो डेफिनेटली एका लहान मुलीला फसवलं गेलं। आता जेव्हा पॉसिबिलिटी मोठी झाली किंवा जाणती झाली समजूत झाली तोपर्यंत जेव्हा तो जेलमधनं सुटून आला त्याने परत तिला तसंच स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतवायचा प्रयत्न केला असावा आणि तिने जिथे नकार दिला तिथे तो पूर्ण राग त्याचा उफाळून आला असावा। मुळातच हे सगळं जे वागणं आहे किंवा हे सगळं कृत्य आहे ते एक दाखवून देतं की बायकांची आपल्या सोसायटीमधली आपल्या समाजाची परिस्थिती। आज आपण किती पण म्हटलं की बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतायत, किती पण त्यांनी प्रोग्रेस केलेली आहे, त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतात, पण अजूनही खूप डीप रुटेड आणि खूप अशी स्तर आहे जिथे बायकांची परिस्थिती नाही सुधारली आहे किंवा पुरुषांचा बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अजूनही तसा विकसित नाही झाला जसा व्हायला हवा। त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन घरातनं सुरू करणं गरजेचं आहे की आपल्या घरातल्या बाईची परिस्थिती काय ती तुमची मुलं बघतात आणि ते बाहेर जाऊन बाकीच्या बायकांबरोबर वागतात। सो ह्या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला असं वाटतंय की आपण आपल्या घरातल्या बाईला काय ट्रीटमेंट देतो हेही बघणं खूप गरजेचं आहे की आपली मुलं आणि आपल्या मुली तेच बघणार आहेत आणि बाहेर जाऊन मुलगी असेल तर ती तेच एक्सेप्ट करणार आणि मुलगा असेल तर तो तेच वागणार दुसऱ्या बाईशी। जी 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 नक्कीच। आपल्यासोबत आणखीन एक गेस्ट जोडल्या गेलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ता प्रीती राऊत। आपलंही जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। तर जो प्रकार घडला तो आपल्याला संपूर्णपणे माहितीच आहे आणि मुली ज्या पद्धतीने फसतात प्रेमाच्या मागे, प्रेमाच्या बुरख्या मागे, हा संपूर्ण जो हैवानाचा चेहरा असतो तो मुलींनी ओळखावा कसा प्रीती मॅडम? ह्या सगळ्या गोष्टी संस्काराची सुरुवात हे घरातून होते। जी। तर मुळात मुलींचं म्हणजे असं असतं की लव्ह जिहाद वरून जेव्हा विषय बोलले जातात, मुलगी कुणाबरोबर पळून जाणं किंवा अशा कुठल्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये अडकणं ते पण अयोग्य वेळी म्हणजे जेव्हा शिक्षणाचं वय असतं, जेव्हा काहीतरी करून दाखवण्याचं वय असतं, त्यामुळे ती कोणत्याही धर्माची व्यक्ती मुलगी गेली तर ते वाईटच असतं। तर मुलामध्ये पूर्वी आधी सगळ्यात पहिले हे आई वडील आणि मुलांमध्ये एक कम्युनिकेशन गॅप असतो तो नको असायला, हे सगळ्यात पहिली गोष्ट। त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी तिथेच सॉल्व्ह होतात जेव्हा आपलं चांगलं कम्युनिकेशन असतं। तर हा एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे की आपण आपल्या मुलांमध्ये, कारण व्यवसाय आहे, नोकरी आहे, याच्यामुळे कुठेतरी मुलांना वेळ देणं राहून जातं आणि त्याच्यातून त्यांच्या जवळ मनाच्या जवळ येणं, त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेणारे लोक भरपूर असतात। जी। आता त्या ताईंनी मनसोपचार तज्ञ असाव्यात कदाचित किंवा त्यामुळे त्यांनी त्यांचा त्या दृष्टीने अँगल सांगितला। पण जेव्हा लव्ह जिहादचा विषय येतो त्यावेळेस खूप योजनाबद्ध पद्धतीने मुलींना फसवलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या मुलींना कशा पद्धतीने फसवायचं ह्याचा स्टडी त्यांच्याकडे भरपूर असतो आणि वेगवेगळे मार्ग असतात। म्हणजे तुमची मुलगी एकटी असेल कोणत्याही कारणामुळे, तिचा ब्रेकअप झालेला असेल, ती खूप जाड असेल म्हणून ती एकटेपणा, वेगवेगळ्या स्टिरियोटाइप्सला तिला सामोरं जावं लागत असेल, ती जाड आहे, ती काळी आहे, ती किरळी आहे किंवा इतर कुठला व्यंग आहे, किंवा मग एखादीचा ब्रेकअप झालेला असणार, घरात आई वडिलांचा पटत नसणार, दुसरं काहीतरी कारण अशी असणार, न्यूनगंड कशा ना कशा प्रकारे असणार, अशा मुली ज्या कुठेतरी कमजोर असतात त्यांना बरोबर हेरलं जातं आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये ओढलं जातं। जी। आणि अशी प्रकरणं बरीच झालेली आहेत असं त्यांच्या बरोबर जे त्यांचे समाज बांधव बसलेले आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे की गेल्या 4-5 वर्षांमध्ये जवळपास 12-13 मुली अशा पद्धतीने गायब झालेल्या आहेत। ते नक्की काय म्हणतायत यावर आपण एक नजर टाकूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात। ही परिस्थिती काय आहे, कुठपर्यंत तपास केलेला आहे? अरे
हतबल झालेलं कुटुंब आहे. त्या हतबल झालेल्या कुटुंबाला कुणी भेटून, पोलीस यंत्रणेच्या माणसांनी येऊन इथे भेटून बोलून यांच्याशी याला सांगू नये की बाबा वाईट वाटून घेऊ नका, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, आम्ही शोधतोय, इथपर्यंत आलेलं आहे, आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, आम्ही आमचा तपास यंत्र चालू आहे, असं काहीतरी झालं पाहिजे ना. तर समाज माध्यमात सुद्धा या प्रकरणाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष आणि राग व्यक्त होतोय. अभिनेत्री केतकी चितळे हिने सुद्धा तिचा राग व्यक्त केलेला आहे. काय म्हणाली आहे ती ऐकूयात. Love jihad happens only in UP, false. Love jihad happens only in Kerala, false. Love jihad happens only in West Bengal, false. Love jihad only happens in Muslim dominated areas, false. Love jihad only happens to rural areas, false. Love jihad happens only and only to economically backward class females, false. Love jihad is happening everywhere to every sect of Hindus, true. In cities, in villages, everywhere. Hashtag Justice for Yashashree Shinde. आपल्या मुली गायब होत आहेत, कधी फ्रीज मध्ये सापडतात, कधी कपाटात, तर कधी समुद्रात, तर नाही तर सूटकेस मध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले, आपल्याला आता धर्मासाठी लढायचंय. पोलीस आपल्या बाजूने नाहीत, प्रशासन आपल्या बाजूने नाही. आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव. तर अशाच पद्धतीच्या तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमात सुद्धा बघायला मिळतात. आपण आता सायली मॅमना प्रश्न विचारूयात. सायली मॅम, जसं प्रीती मॅमने सांगितलं की बऱ्याचदा कुटुंबामध्ये सुसंवाद नसतो, त्यामुळे एक पोकळी निर्माण होते. मुलांना असं वाटतं की आई वडिलांपेक्षा माझे मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणीतरी माझ्या जास्त जवळ आहे आणि ते तिकडे त्यांचा कल जास्त निर्माण होतो. तर फॅमिलीपासून, कुटुंबापासून ही सुरुवात नक्की कशी करावी? आई वडिलांनी कशा पद्धतीने पुढाकार घ्यावा? कारण की आपल्या जनरली कसं होतं की भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये या सर्व गोष्टी आपण फार मोठ्या मानतो की अरे बापरे, बॉयफ्रेंड आहे ते, त्याच्यामुळे मुलं मोकळेपणाने बोलू शकत नाही आणि याचाच फायदा नेमकी घेतला जातो. तर नेमकी कशा पद्धतीने कुटुंबाने सुरुवात करावी? तुम्ही जर पाहिलं ना तर एकीकडे सोसायटी फार रॅपिडली चेंज होत चाललाय, पण आपली जी कुटुंब व्यवस्था आहे तिची मेंटॅलिटी अजूनही हवी तशी प्रोग्रेस नाही झालीये. म्हणजे मुलांना एक्सपोजर भरपूर मिळतंय. आज मोबाईलच्या एका क्लिकवरती त्यांना जगातल्या सगळ्या इन्फॉर्मेशन अवेलेबल असतात. त्याच्यासाठी त्यांना पेरेंट्सकडे किंवा आई बाबांकडे किंवा त्यांच्या आजी आजोबांकडे जायची गरज नाही लागत. त्यामुळे मुळातच मुलं त्यांच्या घरातल्यांपासून लांब ते झालेलीच आहेत. पण त्यांना असं वाटतं की मी जे मोबाईलमध्ये बघते ते खरं जग आहे, ते खरं प्रोग्रेस जग आहे आणि माझ्या आई बाबा कुठेतरी मला नकार देतात गोष्टी किंवा गोष्टी करण्यासाठी, म्हणजे ते मागासलेले आहेत. हा जो गॅप आहे, कम्युनिकेशन गॅप म्हणतो आपण, पण तो कम्युनिकेशन गॅप विचारांचा गॅप आहे. समाज जसा चाललेला आहे आणि मुलं जे बघता आहेत त्याच्याच पद्धतीने आपल्याला आपले पेरेंटहुड, थोडंसं पेरेंटिंग स्टाईल पण चेंज करणं गरजेचं आहे. की तुम्ही जास्त स्ट्रिक्ट नाही, पण तुम्ही थोडेसे ओपन पेरेंट्स व्हा. आता खूप जास्त ट्रेंड मध्ये येते की जेंटल पेरेंटिंग हे पूर्वी आपण मुलांना मारायचो, आता आपण मुलांना नाही मारत. पण त्याही बरोबरीने मुलांना किती वेळ देतोय आणि त्यांना आपण काय सांगतोय आणि गोष्टी कशा इंट्रोड्यूस करतोय हे खूप जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरेंट्सचं एकमेकांबरोबरचं रिलेशनशिप. आज जर पेरेंट्स एकमेकांशी एक टीम होऊन मुलं वाढवत नसतील तर मुलं एकटी पडणार. कारण आई बाबाच वेगवेगळ्या जर दोन टोकामध्ये विचार करणारे असतील आणि त्यांचेच मतभेद असतील तर मुलांनी बोलावं कोणाशी? जी जी जी, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने यशश्रीच्या समाज बांधवांचं नक्की काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने त्यांच्या समाजामध्ये अशा पद्धतीने मुली गायब होत आहेत ते आपण एकदा ऐकूयात. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा प्रत्येक आंबेडकरवादी आता गप्प बसणार नाही. 10-12 मुली कंटिन्यू या 2-3 वर्षामध्ये आमच्या गेलेल्या आहेत आणि या पद्धतीने मारून, अरे हे कसलं प्रेम? हे प्रेम नाही, आमच्या मुलीच्या जीवावरती खेळण्याचा डाव आहे, हे षडयंत्र आहे. आमच्या कुटुंबाने विरोध केला की अरे हा मुसलमान चालणार नाही, आमच्या मुलीने विरोध केला आणि मुली विरोध केल्याच्या नंतर त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमधून आल्याच्यानंतर त्या माणसाने या मुलीचा काटा काढलेला आहे.
तर आता जी उरणच्या अत्याचाराची कहाणी आहे तशीच वेदनादायी कहाणी सुद्धा संगमनेरची आहे। संगमनेर इथं एका हिंदू मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शरद पवार समर्थक असलेल्या युसुफ चौघुलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये युसुफ सोबत अन्य 3 आरोपी सुद्धा आहेत। दरम्यान युसुफ हा शरद पवारांच्या पक्षाच्या ग्रंथालय विभागाचा अध्यक्ष असल्याचं सांगून त्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटोही समोर आलेले आहेत आणि असाच प्रकार संगमनेरमध्ये घडल्याचंही समोर आलेलं आहे। तर आता बऱ्याचदा प्रीती मॅमसाठी माझा प्रश्न असेल की बऱ्याचदा गोष्टी घडून जातात, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याआधीच मुली फसतात, भाळतात आणि या संपूर्ण जाळ्यामध्ये अडकतात। आता एकदा अडकल्यानंतर मुलींना असं वाटतं की त्या पुन्हा या भोवऱ्यातून बाहेर पडूच शकत नाही आणि त्यांना कुठेतरी हरल्यासारखं वाटतं। मात्र तेव्हा सुद्धा त्या अगदी सुरक्षितपणे बाहेर पडू शकतात हा विश्वास निर्माण करून देणं महत्त्वाचं आहे आणि हे कुठून झालं पाहिजे, कशा पद्धतीने झालं पाहिजे? खरं तर ह्या कार्यक्रमामध्ये हा विषय ऍड्रेस करण्यासाठी जो वेळ मिळालाय जी खरंच खूप कमी आहे। मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की पुन्हा कधीतरी मोठ्या वेळानिशी तुम्ही हा कार्यक्रम कराल तर आपण हा मुद्देसूद मांडू शकू। निश्चित। आता मी ह्या कार्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे आणि मला तुम्हाला शेअर करायचंय अशा कितीतरी मुली अशा आहेत ज्या अगदी विवाह करून गेल्यात आणि त्यांच्या मुलासकट पुन्हा आपल्या माहेरी आलेल्या आहेत। त्यांना आपण शुद्धीकरण वगैरे करून घेण्याचे प्रकार वगैरे केलेले स्वेच्छेने। ह्या सगळ्या मुली ह्या स्वतःच भांडून गेलेल्या असतात आई वडिलांशी, कोणाचं न ऐकून लग्न केलेलं असतं आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा सत्यस्थिती समोर येते तेव्हा मग त्या स्वतःच परत येतात। आपण काय करायचं की जेव्हा त्यांचा तो निर्णय होतो तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं। म्हणजे जनरली असं असतं आपल्या हिंदू समाजात एकदा ती विवाह करून गेली एखाद्या परत धर्मीय व्यक्तीशी, आई वडील त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकतात। बरेच लोक तर त्याचे श्राद्ध पण घालतात। तर नाही, असं करू नये। आपलं बाळ आहे ते चुकलं तरी ते आपलं बाळच राहतं ना। आपली मुलगी चुकली म्हणून ती आपली मुलगी राहत नाही का? मग आपल्याच मुलाच्या प्रती आपण इतकं क्रूरपणे नाही वागू शकत आणि नाही वागायला पाहिजे। ठीक आहे, तुमचा राग असेल तर घरातली एक तरी व्यक्ती तिच्या संपर्कात असली पाहिजे। तिला असं पूर्ण नाही तोडायचं किंवा तिला घरामध्ये आपल्या माहेर येण्यासाठी तुझ्यासाठी रस्ता हा मोकळा असेल तुझ्या नवऱ्याशिवाय, इतकं तर करूच शकतो। नक्कीच। सुखात राहिली तर निश्चितच चांगली गोष्ट आहे। पण समजा तिला खूप प्रॉब्लेम असेल तर ती सुटकेसमध्ये परत येण्यापेक्षा आणि त्याच्या तुकड्यांमध्ये मिळण्यापेक्षा ती आपल्याकडे मुलांसकट परत आलेली, जिवंत आलेली कधीही चांगलीच नाही का? नक्कीच। ही एक पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की आपण सगळं काही करतो पण मुलांमध्ये स्वाभिमान तो वाढवत नाही। आज मला हे कौतुक म्हणजे अगदी म्हणजे ऐकायला लोकांना आवडत नाही, पण मुस्लिम मुलीच्या वाट्याला जायला लोक घाबरतात कारण ती इमेज निर्माण केली आहे। ती इमेज आपल्या मुलांची का होऊ शकत नाही? म्हणजे कुणीतरी आम्हाला येऊन वाचवावं, कुणी समाजसेवा, कुठला पार्टीवाला, कुठला संघटनवाला, ही अपेक्षा का असावी? आधी सगळ्यात पहिले माझं रक्षण मी करणार ही भावना प्रत्येक मुलीकडे असायला पाहिजे आणि कुणीही रस्त्यावर छपरी आपल्याला लाईन मार्गाने आपण त्याला पटतो इतकं कुठल्या मुलीने हलकं असू नये। आपला आत्मा, आपला आपला स्वाभिमान मोठा असायला हवा। तुमच्या प्रश्नाच्या विपरीत बोलते पण हे खूप आवश्यक आहे। नाही पण हे खरंच पुन्हा मी म्हणते की महत्त्वाचं ह्या आहे। वेळेला खरंच जी हे मला मिळालेली वेळ खूपच कमी या विषयासाठी। मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करेन की कधीतरी जास्त वेळेनिशी तुम्ही या। पण हा आत्मस्वाभिमान हा आवश्यक आहे ह्याच्यासाठी आणि मुलींमध्ये असे लोक आहेत ज्यांना आई वडिलांनी सपोर्ट नाही केला तरीही त्यांना परत त्यांचं रिहॅब करण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभं राहणारे लोक आहेत। फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही परत या, तुमच्यासाठी आमची दारं नेहमीच उघडी असतील हा विश्वास त्या मुलींमध्ये निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे आणि तेव्हाच काहीतरी बदल आपल्याला समाजामध्ये बघायला मिळेल। खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात प्रीती मॅम। आता माझा प्रश्न असेल सायली मॅमसाठी, बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा मुलांना वाढवतो तेव्हा मुलगा आणि मुलगी भेदभाव हा लहानपणापासूनच होतो। म्हणजे या सर्व प्रकरणांमध्ये मुलींनाच शिकवण दिली जाते की तू हे नाही करायचं, तू ते नाही करायचं। पण गेल्या काही वर्षांमध्ये अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत, मुलांनी ज्या पद्धतीने क्रूरपणे मुलींची हत्या केलेली आहे त्यावरनं मुलींपेक्षाही मुलांमध्येही समज निर्माण करणं की ती स्त्री आहे, तिचा आदर केला पाहिजे, तिच्याशी कसं वागलं पाहिजे, या गोष्टी सांगणं मुलाच्या पालकांसाठी अधिक महत्त्वाचं झाल्याचं वाटतंय मला। आपण काय सांगाल? नक्कीच नक्कीच। आणि हे लहानपणापासून तुमच्या घरात अगदी बहीण नसली आणि नुसता एकटा मुलगा असेल ना
तरीही त्याला त्याच वयामध्ये मुलं आणि मुलीची कामं, मुळात ही सुरुवातच तिकडनं करा की मुलं आणि मुलीची कामं वेगवेगळी नाहीयेत. घरातली जर भांडी घासायचं काम असेल तर ते मुलीने केलं काय किंवा मुलाने केलं काय ते सेम आहे. सो मुलाला सुद्धा घरातल्या कामांमध्ये इन्व्हॉल्व्ह करा. जसं तुम्ही मुलींना सांगता ना की तू थोडंसं जेवण करायला शिक किंवा तू थोडीशी घरातली बाकीची कामं शिक, तसंच मुलालाही करून दे. आणि वाईस वर्षा मुलीला सुद्धा एम्पावर करण्यासाठी तिच्यावरती काही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज टाका की काय हरकत आहे, ती कॅपेबल आहे. आणि जसं मॅम बोलले हे खूप गरजेचं आहे की सेल्फ रिस्पेक्ट मुलींमध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे की तुझी रक्षा कुठलाही पुरुष नाही करणार आहे, तुझी रक्षा तू न करायची, तुझं आयुष्य तुला घडवायचंय. जो माणूस येईल, माणूस ही तुझी नीड नाहीये, ही तुझी गरज नाहीये. तो तुझा पार्टनर होऊ शकतो, प्रेमी होऊ शकतो, तो तुला रिस्पेक्ट दिला तर आणि तरच त्याचं तुझ्या आयुष्यात स्थान आहे. बाकी त्याची गरज म्हणून कुठल्याही पुरुषाबरोबर राहू नका, हे आपण मुलींना सांगणं खूप अत्यंत गरज आहे. आता तर हे खूप जास्त इन्व्हाइट केलं पाहिजे आणि मुलींना परतही घरी येण्यासाठी तो स्वाभिमान आणि तो अशुरन्स असला पाहिजे की नाही काही झालं तरी माझ्या आईबाबांकडे परत जाऊ शकतो. जी 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 प्रीती मॅम, माझा पुढचा प्रश्न, जेव्हा ही बातमी समोर आली, ज्या ज्या ठिकाणी ही बातमी दाखवली त्या त्या ठिकाणी जर आपण कमेंट्स वाचल्या तर अत्यंत वाईट पद्धतीच्या कमेंट्स लिहिल्या गेलेल्या आहेत. तिला काय गरज होती, तिला कोणी सांगितलं होतं, अशा पद्धतीने फक्त आणि फक्त स्त्रीलाच प्रत्येक गोष्टीमध्ये दोष दिला जातो. आणि हा समाजाचा दृष्टिकोन बदलणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यावर कधीच म्हणजे काम केलं सुद्धा तरी सुद्धा ती गोष्ट इतक्या सहजासहजी साध्य होण्यासारखी नाहीये. तर त्याला कसं टॅकल करायचं मुलींनी, काय सांगाल? हे एक हिपोक्रेसी आहे आपल्या समाजाची. कसं आहे की हा आपला समाज हा सतत पुरुष प्रधान राहिला होता, आहे आणि पुढेही असेल. पण या पुरुष प्रधान समाजामध्ये सगळ्या अपेक्षा हे फक्त स्त्रियांकडून असतात. हा पुरुष चुका करत नाहीत का, पण त्या केलेल्या चुका पचवल्या जातात. आपली मुलगी गेली परधर्मीयाकडे किंवा अशा क्रूर व्यक्तीकडे, तिची चुकीच आहे, पण ती चुकी इतकीही मोठी नसते की तिचा जीव जायला हवा, एवढी मोठी शिक्षा तिला मिळायला हवी. आपल्या मुलांच्या चुका, आपल्या मुलींच्या चुका आपण पोटात घेणार नाहीत, आपण सुधारवण्याचा प्रयत्न नाही करणार तर कोण करणार? तिने परधर्मीयाशी प्रेम केलं किंवा एखाद्या क्रूर व्यक्तीशी प्रेम केलं, ही तिची चुकी झाली म्हणून आपण इतके कठोर होणार की तिला मरणासाठी सोडणार आणि तिच्या मृत्यूवर सुद्धा असे कमेंट करणार, मग आपल्या संस्कारात कुठेतरी चुकी आहे. जी, त्या मुलीची चुकी नाही असं नाही. अशा बरेच मुली आहेत. माझ्या स्वतःच्या अनुभवातली मुलगी अशी आहे की तिच्या बरोबर प्रचंड शारीरिक लैंगिक अत्याचार झाले आणि तिने तिचे पूर्ण वेदनांनी शरीर वेदनामय होतं. ती तिच्या घरी जाऊन कुणाला बोलूच शकली नाही, कारण का मी चुकले, माझ्या चुकीमुळे मी एका विधर्मीयाशी प्रेम केलं, मी त्याला भेटले आणि मग म्हणून माझी चुकी आहे, मला कोण समजून घेईल. आणि ह्या कारणासाठी त्या मुलीने सगळं अत्याचार सहून आणि पेन किलरचा एक्स्ट्रा डोस खाऊन ती मुलगी गप्प राहिली. ती जेव्हा संपर्कात माझ्या आली, तिला म्हटलं, बाळा तर हे तू उद्या आई होशील, तुझ्या मुलीसोबत असं झालं तर काय करशील? तर मॅडम ना उसको मार डालूंगी. तर तिला म्हटलं, मला त्याला मारून टाकायचं कारण तू माझी मुलगी आहेस. त्यावेळेस ती मुलगी मला अगदी चिकटून आणि खूप रडली. त्याच्यानंतर त्या मुलाला मी जेलमध्ये टाकलं. तेव्हा आपण जेव्हा अशा लोकांशी डील करतो, एक आई म्हणून, एक पॅरेंट म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा, मग तुम्ही सगळेच दोष पोटात घेऊ शकता, त्याचं आयुष्य मार्गी लावू शकता. त्याला आयुष्य मार्गी लावणाऱ्या व्यक्तीची गरज असते, टीकाकाराची नाही. त्या मानवतेने त्यांच्याकडे बघावं, ही माझी समाजाकडून अपेक्षा पण आहे आणि विनंती पण आहे. जी, आता आपण जो मुद्दा उचलला की त्या मुलाला जेलमध्ये पाठवलं, आता इथेही तसंच घडलेलं आहे. 5 वर्षांआधी त्याने तिला त्रास दिला, घरच्यांनी त्याला जेलमध्ये पाठवलं, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला, तो सूडबुद्धीने बाहेर आला, तेव्हा सुद्धा ती फसली. मग अशा वेळेस तिच्या कुटुंबियांकडनं सुद्धा असा आरोप होतोय की पोलीस सुद्धा नीट त्यांचं काम करत नाहीये, पोलिसांनी अजून सुद्धा त्याला शोधलेलं नाहीये, प्रशासन कुठेतरी ढिम्म आहे. या संदर्भात आपण काय सांगाल प्रीती मॅम? प्रशासनाच्या बाबतीत मी अगदीच काही असं स्टेटमेंट करत नाही, परंतु माझी एक अपेक्षा असते प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून, त्यांनी त्यांचं काम इमाने इतबारे करावं. आणि जिथे कसं असतं की हिंदू मुस्लिमचा जेव्हा विषय पोलिसांकडे येतो, ते खूप स्वतःची कातडी वाचवण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करतात. सगळेच अधिकारी म्हणत नाही, काही अधिकारी आणि काही वेळा.
जेव्हा अशा केसेस होतात म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की मुलगी एकदा एखाद्या त्याच्या प्रेमात ऑलरेडी पडलेली असते, पोलिसांना माहिती असतं, मग ते पुन्हा जाते. पोलिसांना असं वाटतं की अरे ह्याचं येणं जाणं चालूच असतं, कुणीतरी कोणाला तरी मारून टाकेल हा विचार तेही करत नाहीत आणि त्या विचारामुळे ही गोष्टी कधी कधी घडतात. पण माझं असं म्हणणं आहे की जी मुलगी इथली कुठेही गेली तर हिच्या सोबत काहीतरी विपरीत घडू शकतं, म्हणून आपण लगेच ऍक्शन घ्यायला हवी हा विचार त्यांनी करायला हवा. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये असं होतं की आता हा 24 तासामध्ये ते केस रजिस्टर करून घेत नाही, ती परत येऊ शकते. त्या नियमांमध्ये कुठेतरी बदल व्हायला हवेत, त्या नियमांमध्ये व्हायला हवेत बदल. त्याच्यानंतर ही अजून गोष्ट प्रॉब्लेम असा असतो 24 तासांमध्ये जर काही घडलं आणि तेव्हा ऍक्शन नाही घेतली तर अशी परिस्थिती नक्कीच येऊ शकते आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर आणि यामध्ये बदल व्हायला पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे सायली मॅमसाठी. मुलांनी विश्वासाने आई वडिलांकडे त्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी आई वडील आणि मुलं आणि शिक्षक या तिघांनीही कशा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे? मुलांनी प्रयत्न करण्याच्या आधी पहिले आई बाबांचं कम्युनिकेशन म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत काय हे खूप गरजेचं आहे बघणं. की आई बाबा जेव्हा मुलगा छोटीशी चूक, हे तर खूप मोठ्या गोष्टी आहेत चांगलं, पण घरामध्ये जर एखादा ग्लास फुटला तरी पण मूल पहिले आईकडे जाऊन सांगतं की आई माझ्या हातातनं ग्लास पडला किंवा माझ्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे. सो आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की मुलं जेव्हा काहीतरी चुकतात, पाणी सांडलं किंवा काय, तर आपण त्याला पहिला फटका देतो की आपण काय रिॲक्ट करतो, आपण त्याच्यावरती ओरडतो का त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. रिॲक्शन ही खूप गरजेची आहे की लहानपणापासून ऍज अ पेरेंट आपल्याला कळणं गरजेचं की मी रिॲक्ट कसं करतोय माझ्या मुलाच्या चुकीवरती. दुसरी गोष्ट म्हणजे टीचर्स बऱ्यापैकी मी म्हणेन आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती बऱ्यापैकी आता प्रोग्रेस आहे, ऍटलिस्ट शहरांच्या इथे तरी. पण त्याही पलीकडे मला असं वाटतंय की टीचर्सनी ना ह्या सगळ्याच्याही बरोबरीने सेक्स एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग ऑफ इमोशन्स शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे आहे ना अट्रॅक्शन, इन्फॅच्युएशन, हे फक्त सेक्स एज्युकेशनचा पार्ट नाहीये, तो इमोशनल स्टॅबिलिटीचाही भाग आहे. तो हे सगळं खूप त्यांना मुलांना जाणीवपूर्वक शिकवणं गरजेचं आहे की सेक्शुअल रिलेशनशिप हे फक्त फिजिकल रिलेशन नसतात, त्याचे इमोशनलीही एक पडसाद उमटतात आणि ते बघणं जास्त महत्वाचं आहे. सो हे पेरेंट्स आणि टीचर्सने मिळून मुलांना शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तेही खूप लवकर, कारण मुलं खूप लवकर आता मोठी होतात. आपण म्हणून 9वी-10वीची मुलं तर नाही, तोपर्यंत त्यांना खूप गोष्टी कळलेल्या आहेत. नक्कीच. तर आता या सर्व प्रकरणांमध्ये मुद्द्याची गोष्ट म्हणजे की पालकांचा मुलांशी असलेला संपर्क, पालकांचा पालकांसोबत असलेली अटॅचमेंट या सर्व गोष्टी प्रभाव टाकतात. आणि दुसरी गोष्ट, जर चूक झालीच आपल्या मुलांकडनं तर तुझ्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे असतील हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करून देणं हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद सायली मॅम आणि प्रीती मॅम, आपण या चर्चेत सहभागी झाल्यात. धन्यवाद. तर उरणमध्ये घडलेला प्रकार आणि संगमनेरमध्ये घडलेला प्रकार या संदर्भात आजचं हे जयम विशेष होतं. कशा पद्धतीने मुलींना या सर्व जाळ्यातून बाहेर काढलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपल्या मुलींची काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपल्याला मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे. यासह जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.